तर हे आदी गोकर्ण आहे, पाहू शकता. सध्या लॉक आहे. शिवलिंग आहे, पाहू शकता तुम्ही. शिवलिंग आहे या ठिकाणी. अशा प्रकारे टेम्पल आहे आदी. हर हर महादेव, जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या चारधाम भारत ज्योतिर्लिंग भारत दर्शन या सिरीजमध्ये. तर सध्या मी कर्नाटकामध्ये, काल आपलं मुरुडेश्वरचं दर्शन करून आत्ता मी गोकर्णासाठी चाललो आहे. तर काल या ठिकाणी अशा प्रकारे आपण मुक्काम केला होता, सायकल या ठिकाणी टेंट लावून विश्राम गेला होता. आता गोकर्णासाठी चाललो आहे. काल भरपूर आपण सायकलिंग केली आणि थांबण्यासाठी काही व्यवस्था भेटत नव्हती. तर शेवट या ठिकाणी पेट्रोल पंपावर थांबलो. पेट्रोल पंप बंद झालं तर पण ते म्हटले काही विषय नाही, तुम्ही या ठिकाणी टेंट लावून विश्राम करा. तर आता निघतो गोकर्ण फक्त 14 किलोमीटर अंतरावर आहे. तर लवकरच भेटतो तुम्हाला. ब्लॉग संपूर्ण आवर्जून पहा आणि भेटतो लवकरच तुम्हाला. हर हर महादेव. तर मित्रांनो, आपण गोकर्ण या गावामध्ये पोहोचलेलो आहोत, पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे या ठिकाणी लोकांचे घर, दुकाने वगैरे आहेत. सध्या तर चालू नाही झालेले दुकान अजून. मित्रांनो, या ठिकाणी पोहोचलेलो आहे. या ठिकाणी तुम्हाला लुंगी घ्यावं लागते. लुंगी असल्यावरच आतमध्ये प्रवेश द्यायचा. तर पहिलं गणरायांचं या ठिकाणी मंदिर आहे, त्या ठिकाणी आपण दर्शन करण्यासाठी जाणार आहोत. तर पाहू शकता श्री महागणपती देव गोकर्ण. तर दर्शन कर मित्रांनो. या ठिकाणी दर्शन वगैरे घेतलेलं आहे. 2 हाताचा गणपती आतमध्ये, आणि आतमध्ये मोबाईल नेण्यास परवानगी नसल्यामुळं आपण काही तुम्हाला आतमध्ये काही दर्शन करून दिलेलं नाही. तर देखील या ठिकाणून दर्शन करू शकता तुम्ही. तर आता गोकर्ण महाबळेश्वरच्या दिशेने निघतो आपण. गोकर्ण हे मंदिर कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड या जिल्ह्यातील गोकर्ण या ठिकाणी हे मंदिर स्थित आहे. 4थ्या शतकातील हे एक हिंदू मंदिर आहे, जे शास्त्रीय द्रविड स्थापत्य शैलीत बांधले गेले आहे. हे धार्मिक तीर्थस्थळ देखील आहे. तर हे आदी गोकर्ण आहे, पाहू शकता. सध्या लॉक आहे. शिवलिंग आहे, पाहू शकता तुम्ही. शिवलिंग आहे या ठिकाणी. अशा प्रकारे टेम्पल आहे आदी गोकर्ण. हे मंदिर अरबी समुद्रावरील गोकर्ण समुद्रकिनाऱ्याकडे तोंड करून आहे. हे मंदिर प्राणलिंगाचे दैवितीकरण करते, ज्याला आत्मलिंग किंवा शिवलिंग देखील म्हणतात. या ठिकाणी पाहू शकता शिवलिंग आहे. ते ताम्रपुरी मातांचं मंदिर होतं. दर्शन वगैरे घेतलेले आपण. दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं. तर आता परत आपण प्रवासाला सुरुवात करतोय. तर आज कर्नाटकमधला शेवटचा दिवस असणार आहे. लवकरच आपल्याला गावा बाउंड्रीला गाव राज्यात आपला प्रवेश करू. तर निघतो लवकर. दर्शन वगैरे झालेलं आहे, फिरलेलं आहे. आता एक 9 वाजलेले आहे. तर नाश्ता वगैरे केला नव्हता. तर चहा घेतली, बिस्किट घेतली. बघू पुढं काय नाश्ता भेटतो. तर आता निघतोय. दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं. भेटतो लवकर. त्या ठिकाणी व्यंकटरामांचं मंदिर देखील आहे, जे की बालाजीचं स्वरूप आहे. त्याचं देखील दर्शन झालं. आता निघतोय. या ठिकाणी राईड घ्यायची आणि या ठिकाणी निघतोय मी आता. तर या ठिकाणी हे मीठ तयार होते, पाहू शकता तुम्ही. मीठाची प्रोसेसिंग चालू आहे. 10:30 वाजले. या ठिकाणी राजस्थान ढाबा भेटलेला आहे. जेवण करून घेतो. बघ देखील लागलेली आहे. तर पाहू शकता राजस्थान ढाबा आहे. तर या ठिकाणी जेवण वगैरे करून घेतो मस्तपैकी. तर जेवण वगैरे आलेलं आहे. आज खूप दिवसातून डाळ आणि रोटी खातो मित्रांनो. तर खातो आणि प्रवासाला सुरुवात करतो. आता बघूया पुढं आपल्याला भेटणारच आहे. दहाव्याच्या नंतर महाराष्ट्राला आपण प्रवेश करणार आहे. मग महाराष्ट्रात काही जेवणाची वांदे नाही होणार. एकदम व्यवस्थित जेवण भेटेल. चला जेवण करून भेटतो तुम्हाला लवकरच. हर हर महादेव. तर 1 वाटी दही घेतलेली, त्यात साखर वगैरे टाकून दिलेली आहे आपल्याला. तर यांनी अशा प्रकारे हॉटेलमध्ये बनवलेलं दही. 1 वाटी खातो आता.
जेवण वगैरे करून मस्तपैकी आता राईडला केलेली सुरुवात. आज जरा चांगलं वाटलं. आज जरा जेवण देखील व्यवस्थित भेटलं आपल्याला, डाळ रोटी. तर भारी वाटलं, मन तृप्त झालं खाऊन. दहीची वाटी देखील दिली होती साखर टाकून, ते देखील भारी वाटलं. तर आता एक काय अंतरावर कर्नाटक संपणार आहे, गोव्याची बाउंड्री स्टार्ट होणार आहे आणि आपल्याला महाराष्ट्रात येण्यासाठी गोव्यावरून यावं लागतंय. तर आपल्याला भुयारी मार्ग लागलेला पाहू शकता मित्रांनो. बघू शकता बीच आणि अशा प्रकारे हायवे. तर हर हर महादेव मित्रांनो, आपलं गोवा या राज्यामध्ये एंटर झालेलो आहे आपण. आता महाराष्ट्रात येण्यासाठी याच रूट येण्यासाठी तर गावामध्ये एंटर झालेलो. तर याच रूटने लवकर महाराष्ट्रात पोहोचण्याचा प्रयत्न करतो आपण. तर हे पाहू शकता, काय अशा प्रकारे गोव्याचा रोड आहे. तर भेटतो लोक पाहू शकता गोव्यामधली नजारा. सगळीकडे नारळाचे झाडे आहेत, प्रत्येकाच्या घराच्या जर नारळाचं झाड या ठिकाणी आहेच. अशा प्रकारे गावाचं नजारे पाहू शकता तुम्ही. हर हर महादेव, जय शिवराय मित्रांनो. तर आज गोव्यामध्ये आपला पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी आपण मुक्काम करतोय पेट्रोल पंपवर. पाहू शकता हे पेट्रोल पंप आहे. या ठिकाणी मस्तपैकी टेंट लावलेलं आहे आणि आपली सायकल देखील पार्क केलेली, लॉक केलेली आहे मस्तपैकी. कपडे धुवायचे ते कपडे धुवून टेंटवर वाळायला टाकलेलं आहे. तर आज दिवसभर सायकल चालवून खूप थकलो होतो आणि विचार केला होता गोव्यामध्ये कशा प्रकारे आपल्याला लोक प्रतिसाद देतात. तर आज हे आपलं विचारण्यासाठी पहिलंच पेट्रोल पंप होतो. आलो आणि विचारलो त्यांना, तर ते म्हणते लावा बिंदास, काय हरकत नाही. तर दिवसभर सायकल चालवला, थकवा दूर झाला आणि जरा मनाला जरा बरं वाटलं. गोव्यामध्ये देखील आपल्याला लोक चांगल्या प्रकारे प्रतिसाद देतात. तर अशाच प्रकारे आपण यात्रा करत आहे मित्रांनो. जर तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या भावाला सपोर्ट करा, मराठी माणसाला सपोर्ट करा. भेटतो लवकरच तुम्हाला. हर हर महादेव, जय सियाराम, जय शिवराय.